योगिता, बरं वाटते असं नाही? सांग, दिवस असते आता लेकराच्या नाव ठेवायचा हरी असता. हे नाव ठेवा, ते नाव ठेवा, बारसं करा, लहान करता का, मोठं करता का, अमकं करता का, ढामकं करता का? आणि काय दिवस आणला तुवे? एकटी वांजोट्यावानी बसेल आहेस आणि लेकरू आहे ना तोल्या पदरात, पण तरी आता जोड नाही ती. लय शिकली व बाई, लय परग केली माय बाई. त्या लय शिकली तू. असं शिक्षण जर काही अशी नाही बाई योगिता तर कामाचं नाही माय. आम्ही अळानीच बरं, पण आमचे मायबाप सुखात नाही आणि आम्ही आमच्या घरात चव्हाट्यावर इज्जत नाही आणली तोल्यावानी. तर माय 2 महिने झाले, 6 महिने झाले की डंगडच असते. इतके तमाशे बरची गोष्ट नाही आहे. आता तर हद्दच पार झाली माय. जाऊ दे, जे तुझ्या मनात होतं ते झालं. तुले नाहीतरी मोकळं पाहिजे होतं, नोकरी करायची होती. लय शिक्षणला वाया चाललं होतं. लय मोठी नोकरी लागते ती मोठ्या पगाराची. लेकरानं तुले अडथळा आलता, नवऱ्याचा अडथळा होता, घराचा अडथळा होता, सासू सासऱ्याचा अडथळा होता. घरात राहा लागे, कामधंदा करा लागे, नोकरी करायला ना भेटे. झाले ना मग आता तेच अडथळे दूर झाले. आता राहायचा मस्त. जाय अजून ते बंबईला जाय, दिल्लीला जाय, मला पैसा कमाव. मोठी आई असं का म्हणते ग? तू तर म्हटलंही नाही त्यांना की असं नका करू म्हणून. ऐकलं नाही का माझ्या घरच्या लोकांचं? तुला सांगितलं ना, ते खूप वाईट लोक आहेत. असंच मला त्रास देतात, असंच करतात ते, मला टॉर्च करतात. ते मला घरेलू हिंसा करतात. माझ्यावर अन्याय आहे. मी नेहमी सांगत आली ना मी तुम्हाला का, पण तुम्ही लोक माझ्यावर विश्वासच ठेवत नाही. बघितलं ना कशी आहेत तर. बघ आता बाळाला कसं करून राहिले. आता बाळ माझ्याशिवाय कसं राहणार? आता यांना फोन करायचं काय काम होत? मोठी आई, मी असं काय केलं? मी असं काय केलं? ते मच्छरांच्या निरडत होता ना, तुला पण माहिती आहे ना? नाही, तुला माहिती आहे ना? बस झालं बाई योगिता, मला तर असं वाटलं खरंच ना, खरंच तू मॅड आहेस बाई. नाही, धडा माणूस असा वागूच शकत नाही. त्याला काहीतरी फॉल्ट आहेच. तू काहीतरी मॅट आहेस तू. ह्या पाय बाई, मी तो 5-6 महिन्याच्या वया तरी घे, मग अशी सुधारणा तरी होईल. माय तोलाही भलं होईल, घरच्या लोकांचंही भलं होईल, आणि त्या नव्या जीवाचंही. तो बिचारा कोणाच्या भरोशावर जन्माला आला. घे गोळ्या घे, डोकं त्याला जाग्यावर येईल. तुला काय 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 लोकायले काय उल्लू समजतं का? सबन कांड करतन वरून म्हणते की माझे लोक खराब आहेत आणि पा कशी वागतात. आणि तुले साजरी आहेस काय? मोठी आई, हे खरंच मॅट आहे. योगिते, तू खरं मॅट आहेस. मॅट डोक्याची कशी वागू राहिली, त्या आई बाबाला किती त्रास देऊन राहिली. अटॅक येईन ना सकाळ बाबाले, मेलेली की कोणाच्या तोंडाची इकडे पायशीन. शोन वागून राहिली. रागिनी बाई, तिच्या शिक्षणाला लय घमंड आहे तिले तिच्या शिक्षणाचा. चुल्यात घाल म्हणा तुला शिक्षण. असं शिक्षण काय कामाचं व, जे माणूस राहू देत नाही. जे मायचं दाटवते, लेकराले दूध पाजू देत नाही, हे शिक्षण काय कामाचं? सौंदर्य कमी होते बाय. सौंदर्य काचं सौंदर्य आहे इले तर? टिकोच झालं सौंदर्य आता. नाही, असं कसं म्हणतं मोठी आहे तू? तुला माहितीये का, मी वाचलं होतं, आहे ते सायंटिफिकली प्रूफ आहे ते. तुला नाही माहिती? भय ताडचो द्यायची. मला माहित नाही हेच बरं आहे. तुला माहित होऊन केलं तू? स्वतःच्या पायावर धोंडा पाळला. आता इथे तो पाहुणा, तुला तो सासून त्याला फोन. आता बघ तू. म्हणजे बघ माझी सासू कशी भालावी आहे. अशी चुगलखोर आहे माझी सासू. अशीच यांना एकाच दोन सांगत राहते. अरे त्यांना फोन करायचं काही काम होतं? लाज आहे व योगी ते तुली? विश्रमचे काही लाज वाटू दे ना जराशी. कशी वागून राहिली ते पाहिनं. जे ते लोकायला न ठेवत राहता, हा असा तो तसा. काय झालं होतं घरच्या लोकायला? तूच 1 नंबरचे नालायकायच. तुलाच चांगलं राहता राहिलं. मी अशी, मी तशी, मी अशी, मी तशी. का तुला ढंग निढंग्या बोलायचे? स्वतःचं लेकरू नाही वागवता येत. इतका चांगलं घर भेटलं, लोक सांभाळताना येऊन राहिले. एवढं जपाळ प्रेम करणारा नवरा आहे.
त्यातली असा त्रास देतो आणि वरून म्हणतो माय घरचे माय घरचे सगळ्या चांगले आहेत, तूच एक बदमाश आहेस. त्याचं नुकसान केलं ते, फसवलं ते फसवलं खरंच फसलं. तर पाहुणा फस बिचारा. हा एवढा चांगला पाहुणा बघ बिचार. हा तो आल्यापेक्षा तर 7 पटीनं बरी बाय भेटली असती त्याला. सुखाचा संसार असता आता लोक. हा त्या काय केलं व काय दिलं व नुसतं मनस्ताप. वरून म्हणतो मासन माल तसं. रागिनी ताई तुला काय माहितीये, खबरदार त्या रागिनीवर खेकस शिंटा. नालायक बोळ्याची. बाई रागिनी जय तू आराम कर, या कट्टीच्या नांदी नको लागू. हे बाई मी खरं सांगतो, तो बाप आले तर मी पहिल्यापासून म्हणाली हे पोरगी मॅट आहे. इतका लाड करू ना, लाड करू करू डोक्यावर बसली का खरंच डोक्यानं मॅट आहे. तर इले मॅटाच्या दवाखान्यात नेऊन करण द्या लागतात बाई, तर हे जरा सुधरीन. नाही ना मोठी आई, ही पोरगी अशी करते हेच समजत नाही. सांगा तर खरंच ते कोणी आले घेऊन गेले खरंच लेकरा. हे काय करणार आहे, किती आई बाबा टेन्शन. माय बाबाला किती टेन्शन. माय बाबा रात्रीपासून झोपले नाहीत, रात्रभर मारत बसले. माय बाबा मी जागीच होती. मोठी आई तुला नाही माहित, माय बाबा रातभर झोपले नाहीत, जेवले नाहीत. काल सकाळी जेवले नाहीत, रात्री जेवले नाहीत, आताही नाही जेवले. वट्यावर बसले आहेत फक्त. वावरात जाणार बाबा काहीच नाहीत बोलत. हिचा विचार करत असतील ना. जाऊ दे बाई रागिनी, तू नको काळजी करू. तो तब्येत सांभाळ माय, तू टेन्शन नको घेऊ. लोकांचं टेन्शन घेत नसतात बाई, हे काही कामाची गोष्ट नाही. हे हे लय स्वार्थी, लय लय हे डेंजर बाई है. हे त्या मांजरीवाणी आहे. ते मांजर नाही का, पूर आली की पिल्लाच्या डोक्यावर उभी राहते, पिल्लू बुडालं तर चालते पण स्वतः वाचलं पाहिजे. तशी आहे हे मांजर. हे स्वतःच्या लेकराचा बळी देणारी आहे. हे यासाठी कधी जीव नाही तोळा. मोठी आई काही पण बोलत राहते. रविताई बाळाला आणा बरं माझ्याजवळ. कुठं नेलं माझ्या बाळाला. माझा फोन दे रागिनी ताई, माझा फोन दे, मी यांना फोन करते. माझी सासू एकाचं 2 2चं 3 सांगेन त्यांना. त्याच्या पहिली मीच त्यांना सांगते की आई इथे येऊन माझ्यासोबत भांडून राहिल्या, इथून भांडणं करून राहिल्या म्हटलं असं सांगते मी त्यांना. दे माझा फोन. हो बाई कर ना, कर फोन. सांग ना एकाचं 2 सांग. अति आल्यावर म्हणा तुमची माय भांडून राहिली, तुमची आत्या भांडून राहिली, मोठी माय तर म्हणा आमची केसच लुसून राहिली. सांग ना त्याले, सांग एकाचं 2 करून सांग. तिखट मीठ लावून सांग साजरं. त्याशिवाय येतेच काय. सांग ना आता काय सांगत तर. जे सांगायचं ते सांगलं रत्नानं. आता ते माहित आहे तू काही खेर नाही, कारण राजूला तर ऐकलं जशी ना आता लोक. तो जीवही तितकाच लावते आणि जीव घेते तितकाच, हे ध्यान ठेवजो. बाई देव का बाई, खरं सांगतो ना काही सुचूनच राहिलं आम्हाला. या पट्टीचं कसंच करा. मोठी आई ना खूप कुट्टी आहे, 1 नंबरची. त्यांच्यासोबत घराणे करून राहिली माझ्याकडून बाजू घ्यायला पाहिजे ना मोठी आई ना. रागिनी ताई बघितलं का रागिनी ताई मोठी आई कशी आहेत. मोठी आई आपला रागच करी. बघ त्या आत्यासोबत कसा माझ्याने करून राहिली. आणि त्या शांता मामीला मोठ्या आईनंच बोलावलं असेल. काही काम होतं शांता मामीला बोलवायचं. उगाच माझ्या नणद सुद्धा माहिती झालं असेल ना. आता काही काम आहे का, मी असं काय केलं. मला पक्की गॅरंटी झाली योगिता की तू मॅट आहेस. नाही ना, तू खरोखरची मॅट आहेस. तुला खरंच डॉक्टरची गरज आहे. एवढं सारं करण केलं, एवढा तमाशा केला, आणि म्हणतो की मी काय केलं. बिचारे काऊन त्या माणसाचा जीव घेतो, कायले त्याचं आयुष्य बरबाद करून राहिली. त्याच्यापेक्षा दवाखान्यात जाऊन करंट घेऊन ये ना, सगळीचं बरं होईल ना. आपल्याला तर बाई आपलं सुचत नाही, या पोरी तर काही समजतच नाही. कशी वागते, काऊन वागते अशी, आणि काय तिच्या घरच्या लोकांना तो देतो. आता पाहुणा आल्यावर दागडो करीन बाई. मला तर काळजी मला आई बाबाचीच पडली. माझ्या बाबाले टेन्शन आलं, आता अजून टेन्शन घेतील ते. आता तो पाहुणा आला थंड करीनच. काय बेत बाई काय करते नाही तर आपला तर बाई जीव धडधडच करते. एक शब्द काढू नको. शब्द काढशील तर विचार करून ठेव. बाबू पाहिलं ना डायन आहे डायन. अरे हे बायकोही नाही, पोरगी नाही, सुनही नाही, आणि माई नाही. माय नाही, हे डाईन आहे डायन.
पोटच्या जीवाले उपाशी ठेवते हे का बाई होय काय? इले फक्त तुला पैसा पाहिजे, इले तुला शानो शौकत पाहिजे, इलेत नाही पाहिजे. इले नवऱ्याचा गठ्ठ्या पाहिजे, नवऱ्याचा कराले नाही पाहिजे. इले दूध पाजणं जीवार येते हिचे. हे बाई होय का रे? हा, ही जोटीन कुठची? हा, इले देवान लेकरू दिलंच खायले हेच मला सत नाही. वांजोट ठेवा लागत होतं, वांजोट आयुष्यभर. हा, सोन्यावानी लेकरू आणि हे पाय न दलिंदर तोंडाची, लाजत नाही इले. नवऱ्याचा पैसा गोळला की नवऱ्याचं लेकरू नाही पाहिजे तिले. आई काही नका बोलू. अहो काही नाही, काहीच नाहीये. आईला गैरसमज झाला आईला. मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही, इकडे खूप मच्छर आहेत ना, मच्छरांमुळे बाळ रडत होतं. आईला वाटत होतं की मी त्याला दूधच नाही पाजलं. अहो असं करणार का? सांग बरं, आपलं काय नाही या चलवा दिले नाही डसात मच्छर. हे चिमकाडते लेकराले खोट्या बोळ्याची. मग पोराचा पैसा लुबाडते, त्याले अप्पाच्या घरी राहते आणि मा लेकराले सामान सांगते. लाज नाही वाटत तिले. बघा आई कशा बोलतात. अहो मी काय इथलं सामान सांगितलं का? काही आपल्या बाळाचं सामान घेतलं होतं ना. शब्द काढू नको योगिता. तू आज इतकी नजरेत उतरली की मला म्हणजे तुझ्यासोबत बोलावं सुद्धा वाटून नाही राहिलं. इथं एक सेकंदसाठी उभंही नाही राहा वाटून राहिलं मला. सगळ्या लिमिट क्रॉस केलेल्या आहेत. आता तू बी नको, कुठलंच एक्सप्लेनेशन देऊ नको, काहीच नाही. मी इथपर्यंत याच्यासाठी आलो फक्त माझं लेकरू घेऊन जायसाठी, समजलं? नाही तर मी फोनवर सुद्धा म्हटलं असतं की आई बाळाला घेऊन घरी ये. पण मला माझा निर्णय तुला सांगायचा होता. आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला. तू तुझ्या रस्त्यानं, मी माझ्या रस्त्यानं. जवळ मी काय म्हणू? तुम्ही तर काही म्हणूच नका माझी, तुम्ही काहीच म्हणू नका, समजलं ना? नाही तर उगाच माझ्या तोंडून काही निघून जाईल, तुमचा अपमान होईल, जो मला करायचा नाही. तुमच्या पोरीनं हद्द पार केलेले आहेत. आता तुमची पोरगी तुम्हाला लखलाप, माझं लेकरू मी घेऊन चाललो. त्याचे मावर भार नाहीये आणि त्याची तुम्ही टेन्शनही घेऊ नका. माझ्या लेकरू मी वागवतो, तुमची पोरगी तुम्ही सांभाळत बसा. बरोबर आहे राजूचं बरं आहे. मायबापाच्या लाडानच वाया गेली पोरगी. पोरगी असं वागते, मायबापाला उलसक म्हणत नाही, उलट झाक झाकतात पोरीचे. पण पोरीला जर काही सगळं सांगत नाहीत. नाही ना मोठ्या बाई, आम्ही सांगलं नशीन का? सांग मग, एक तरी पोरगी अशी वागते का? माया मांग माया चारी पोरीच्या घरी फोलावून विचारा तुम्ही. मा पोरी लय साजऱ्या आहेत. मग हे काय कोणाची आहे? ही तुमचीच पोरगी आहे ना, मग हे कोण अशी वागते? हे कोण आमचा रक्त पिऊन राहिली निरा? लग्न झालं तेव्हापासून सुखात राहून नाही राहिली ना, आम्हाला राहून नाही देऊन राहिली. काही बदला कडायला आहे का ते आमच्या घरी? अरे बा सांगून तरी द्या. तिला राहायचं नशीन, नांदायचं नशीन तर आपल्या जोडे मार्ग आहेत का? जबरदस्ती आहे काय? नाही ना, तुम्ही माझ्यासोबत बोला ना. बोल ना तिच्या संग, बोल. ती अजून फितवते तुले. नांगीन कुठची मा भाषा संसार उद्ध्वस्त केला. सोन्यावानी मा भाला, एवढा राजावानी मा भाऊ आहे. बंद्या गावात मा भावाचं नाव आहे. आणि हिनं निरासार हे केलं. सोन्यावानी मा भाच्याचा संसार उद्ध्वस्त केला. किती हिऱ्यावानी मा लेकरू आहे बिचार. असं सोन्याचा तोळा आहे. आणि या बाईनं किती लेकराले त्रास द्या. कुठे पाप फेडशीन हे? आत्या, फालतू लोकांसोबत बोलायची गरज नाहीये. चला उचला आपापल्या बॅग, चला आपल्याला जायचंय. आई, इथे सामान आणलं होतं ते घेऊन घे बाळाचं. चला आता घरी. मी पण येते ना घरी. बाळ माझ्याशिवाय राहत नाही. बाळ माझ्याशिवाय कसं राहणार? एवढंच लेकरू माझ्याशिवाय कसं राहते? लेकरं जन्माला आल्या माय मरते. लेकरं का जगत नाहीत काय? हे कुठून काढलं ते? तो तोल्या बगर राहत नाही. निसर्ग प्रत्येक शक्ती देते, हे ध्यान ठेवजो. माय मेली म्हणून लेकरू मरत नाही, ते जगते बरोबर. कारण त्याचा दाना पाणी तो घेऊन येतस, समजलं? वरच्यानं समद्या दाना पाण्याची सोय लावेल आहे. कोणी कोणाच्या दोषावर नाहीये.
त्याच्यानं तू फालतूच्या गोष्टी सांगू नको आले. आमचा नातू आम्ही सोन्याचं दूध पाजू तरी जगू. तू काय सांगून राही? तू काय ऐरा जरा समजलं का? हा, तू अजून वयखलंच कुठे आम्हाले? त्या वयखलंच नाही आले. आई असं कसं बोलता तुम्ही? आई आई असं नका बोलू. आई खरंच मी काहीच नाही केलं. तो तसाच रडत होता. तर माय बापाच्या डोळ्यात डोळे घालून सांग बरं, हे खरं आहे काय की खोटं आहे तर? नाही तुला माय बाप तुला झाकतातच, हा, पण तू बी असशील खऱ्या बापाची तर सांगशील खरं का आहे तर. आई चल आता, जास्त टाइम नाही करायचा. या घरात माझा दम कोंडते. या घरात माझाच दम कोंडून राहिला तर माझ्या लेकराचं काय येशील. चल आता लवकर. सांभाळा तुम्ही तुमची पोरगी. मी माझं लेकरून चाललो. आता तुमचा आमचा संबंध मिटला. तुम्ही असे करू शकत नाही. तुम्ही कायद्याने सुद्धा करू शकत नाही. कायदा कायदा तर तुला दाखवतोच मी. कायदा काय आहे हे तर तुला दाखवतोच मी. कायद्यानंच तुला नोटीस पाठवतो मी. डिवॉर्सची साईन करजो. भेटू आता कोर्टात मामीजी. आता तुमच्या पोरीले, कारण तुमच्या पोरीले कायदा लय माहित आहे. लय शाळा शिकवलं ना तिले. शाळा शिकवलं फक्त तुम्ही, दुसरं काहीच नाही शिकवलं. नाही अहो, आम्ही तुमच्या पाया पडते. असं करू नका, असं नका करू. बाळाला माझ्यापासून दूर नका करू. बाळाला नका नेऊ. इथंच राहू द्या. योगिता नाटकं करू नको. नाटकं करू नको. पाय सोड. सोड पाय. आई झालं नाही का राहणारच इथंच. चला का नाही चालायचं? दे बाबूले माझं. चल काढ तू गाडी. हय वाली मोठे येईन बाई. सांगा जरा सवय बोले समजून. येईन बाई, जे करायचं होतं ते तुमच्या पोरीनं केलं. मग आता जो निर्णय घ्यायचा आहे तो आमचा पोरगा घेईन. यात आता आम्ही काय बोला? तुमची पोरगी वागतली तर तुम्ही बोलल्या का काही? सांगलं तिले चांगलं समजावून, कान उघडणी केली तिची नाही. मग आता आमचं पोर जे वागीन त्यात आम्ही कोण त्याला काही म्हणा? पण तो का चुकीचं वागून राहिला? हा, तुमच्या पोरीनं लिमिटच तेवढा क्रॉस केला. जागोजागी त्याला कायद्याची धमकी देते. तिलेच माहित आहे का कायदा? हा, ते शिकेलाय तर पोरगही काही अळानी नाही. हा, त्याले पुस्तकं वाचले, त्याले दोन गोष्टी कळतात. मग आता होऊ द्या ना जे होते ते कायद्यानं. हा, तसं तुमच्या पोरीलेच तर कायदा पाहिजे माय बाई. मग होऊ द्या आता कायद्यानं.